आज विजयादशमीच्या सर्व शिरूर व परिसरातील सर्व भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून विजयादशमी निमित्त श्री दुर्गा दौड शिरूर ताजबंद आज 8 वर्ष झाला आपण सुरुवात केली। ही दौड सुरुवात करण्यामागचा उद्देश एवढा होता की आपणाला आपला देश आणि धर्म हा टिकला पाहिजे। लहान मुलावर पिढ्यानपिढ्या संस्कार आपल्या घडले तर आपला देश हिंदुत्वाच्या विचाराने घडला पाहिजे। त्या उद्देशाने आपण श्री दुर्गा दौड यांची स्थापना केली आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण करून आज अतिशय गुट्टे महाराजांच्या अमृतवाणीतून प्रवचनाचा कार्यक्रम केला। खरोखरच मला सांगायला आनंद वाटतो, महाराज 8व्या वर्षी देखील सुद्धा अक्षरशः धो पाऊस होता। मला वाटलं नव्हतं एवढ्या पावसामध्ये आमची ज्योत कशी न्यावा असे विचार माझ्या मनात येत होते, पण आई जगदंबेच्या आशीर्वादाने त्यांनी आपणाला सद्बुद्धी दिली आणि सर्व धारकरी आमच्या विचाराचे, सर्व धारकरी मी येण्याच्या अगोदर देवीपाशी उभा टाकायचे। खालून ज्योत आणि मशाल घेऊन आम्ही वरी देवीपाशी यायचं, आरती करायचं आणि आमचा समारंभ करायचा। 9-10 दिवस चाललेला हा आमच्या श्री दुर्गा दौडचा संकल्प आज शेवट झाला दसऱ्यामुळं आणि त्याची आरती करून आम्ही समारंभ केला। सर्व माझ्या धारकऱ्यांना एवढंच मी सांगू इच्छितो की आई जगदंबा अशी सद्बुद्धी दे आणि दुर्गा दौड अशाच पद्धतीचे लहान मुलावर बालकावर होणारे संस्कार पुढे चालवण्याची सद्बुद्धी द्यावं आई भवानीने आणि ही संकल्पना पुढे सुरुवात राहावी। त्या धारकऱ्यामध्ये आम्ही बघितलं, खरोखरच माझ्यापेक्षा महाराज वयानं खूप 60-65 वर्षे वय असणारे जाजू शेठ असतील, ज्ञानबा मंतलवाड असतील, महेश बिलापाटे असतील, सिद्धूभाऊ असतील, जयवंत असतील, तुकाराम असेल, ही सर्व टीम, विनायक खेडकर पाटे अशी सर्व टीम आमची टीम आहे। त्या टीमनं अहोरात्र मेहनत घेऊन दसरा केव्हा आला हे आम्हाला देखील सुद्धा समजलं नाही, म्हणून सर्व आमच्या पाठीमागे आम्हाला बळ देण्यासाठी असणारी आई भवानी आमची सतत आमच्या पाठीमागे असंच राहू दे आणि आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला बळ देण्यासाठी दुर्गा दौड अशीच पिढ्यानपिढ्या सुरुवात राहावं, आम्हाला सद्बुद्धी देऊ आणि आमच्या हातून असंच कार्य घडण्याची सद्बुद्धी आमच्या हातून घडावी। एवढंच मी आई भवानीसाठी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। पुन्हा एकदा सर्व भाविक भक्तांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः विजयादशमीच्या सर्व भाविक भक्तांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। गेल्या 8-9-10 वर्षापासून आमचे परम स्नेही मित्र माननीय शिवानंदजी भोसले, माननीय विक्रमजी भोसले, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने या दुर्गा दौडचं आयोजन गेली 9-10 वर्षापासून अविरतपणे हे चालू आहे। दौडचा उद्देश, दुर्गा माता दौडचा उद्देश, जी काही लहान पिढी आहे, जी काही युवक वर्ग आहे, यांच्यावर चांगले संस्कार, एक चांगलं विचाराची देवाणघेवाण घडावी, एक चांगले विद्यार्थी घडावेत आणि धार्मिक कार्याकडे प्रत्येकाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि चांगला विचार रुजवावेत या भावनेतून आमचे मित्र शिवानंदजी भोसले, सर्व आमच्या मित्र परिवाराने माननीय NT बिराददार सर, शिवचंद्रजी मलफेद्वार, जयवंतजी सगर, सिद्धेश्वर आवरादे, माननीय खंदाडेजी, तुकारामजी राजगे, सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहाने गेल्या 9 दिवसापासून घटे स्थापनेपासून आजपर्यंत पहाटे 4 वाजल्यापासून ते शिरूर ताजबंद अंबादेवी मंदिर ते भवानवाडी मंदिर या इथपर्यंत ज्योत घेऊन, एक भगवा पताका घेऊन सर्व आमच्या युवक बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। एक भक्तिमय वातावरण, एक आनंदाचं वातावरण या परिसरामध्ये, शिरूर ताजबंदच्या परिसरामध्ये, या भवानवाडीच्या परिसरामध्ये एक आनंदाचं वातावरण। प्रत्येक वयोवृद्ध, लहान थोर विद्यार्थी, आमच्या महिला भगिनी माता हजारोच्या संख्येने या दुर्गा दौडमध्ये सहभागी झाल्या आणि खरोखरच मी आमच्या मित्राला धन्यवाद देतो। ज्या वर्षी पहिल्यांदा बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी सुद्धा होतो, आमचे शिवानंदजी, विशेष करून आमचे उत्तमराव पाटील, स्वर्गीय चंद्रशेखरजी पाटील साहेब, तुळशीरामजी भोसले, बालाजी सारोळे, हे सर्वजण मिळून एक चांगला बैठकीमध्ये आयोजन करून या दुर्गा माता दौडचं आमच्या शिवानंदजी भोसले आमच्या मित्राच्या माध्यमातून सुरुवात झाली। बघत बघत आज 9 वर्ष झाले। खरोखरच मित्रा, तुझं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे।
आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो, तुला उदंड आयुष्य लाभावं, तुमच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावं आणि तुमच्या परिवाराच्या आणि या ग्रामस्थांच्या वतीने अशीच सेवा घडावी. परत एकदा सर्व माझं युवक बांधवांना, सर्व जनतेला मी विनंती करतो, येणाऱ्या प्रत्येक दौडमध्ये, नवरात्र उत्सवामध्ये आपण सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून हा हिंदू सण आहे, आपण हिंदू संस्कृती टिकवली पाहिजे. राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करूया, या दुर्गा माता दौडच्या माध्यमातून आपण सर्वांनी सहभाग नोंदवूया आणि जास्तीत जास्त मोठ्या संख्येने ही दुर्गा दौड आपण यशस्वी करूया आणि येणाऱ्या पिढीला चांगले विचार देऊया, अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो, आज महाराष्ट्रातला शेतकरी बळीराजा आज संकटात आहे. आज अतिवृष्टीमुळे, या पावसामुळे शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे. अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे, जनावरे वाहून गेलेले आहेत, कालवे नाले नद्याला पूर आल्यामुळे जमिनी खरडून गेलेली आहे. आम्ही काल परवाच आम्ही सर्व मित्र परिवाराने आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार महोदयाकडे आणि मुख्यमंत्र्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की या महाराष्ट्रातील बळीराजाला आर्थिक मदत, जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी आणि महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ सरकारने जाहीर करावा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्याकडे सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने मी विनंती करतो, साहेब आपल्याला कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याचा अंत पाहू नका. आज बळीराजा संकटात आहे, आर्थिक अडचणीत आहे, तुम्ही कारखानदारांना भरीव मदत करतायत. आज सर्व मोठ्या मोठ्या योजनांना तुम्ही हजारो कोटीचा निधी देताय, बरी आमच्या बळीराजाची कर्जमाफी आपण करावी, सरसकट आपण कर्जमाफी करावी. आणि गेल्या 7-8 वर्षापासून जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतायत अशांना प्रोत्साहन, जे 50,000चं अनुदान आपण जाहीर केलं होतं देवेंद्र भाऊ, ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात, माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, परत एकदा आपण महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला मुख्यमंत्री पदावर आपल्याला विराजमान केलेलं आहे. म्हणून देवेंद्र भाऊला माझी कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण राहिलेल्या हे 50,000चं अनुदान आपण त्वरित देण्याची कृपा करावी आणि महाराष्ट्र पूर्ण ओला दुष्काळ जाहीर करावा. आणि शेतकऱ्यांना, बळीराजाला आलेला तोंडाला आलेला सोयाबीनचा घास, प्रत्येक पिकाचं नुकसान झालेलं आहे, म्हणून हेक्टरी 50,000ची मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, एवढी विनंती करतो. अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की सरकारला सद्बुद्धी दे. जय हिंद.